तर यानंतर आजच्या दिवसातील बहुधा शेवटचा सामना रंगताना दिसतोय तो अमृता स्पोर्ट विरुद्ध जय भवानी अणसूर. नाणेफेक जिंकतोय तो अमृता स्पोर्ट संघ. प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतोय. पंचांचा इशारा येतो तो सामना सुरू होण्याचा. 5 षटकांचा सामना. स्वतः कर्णधार समीर धुरी चेंडू आपल्या हाती घेतोय. पहिला वहिला चेंडू टाकण्याचा प्रयत्न. नक्कीच चेंडू कव्हरच्या दिशेने चेंडू टोलून काढतोय. 2 क्षेत्ररक्षक चेंडू मागे धावतायत. तोपर्यंत दोन्ही फलंदाज 2 धावा पूर्ण करतात आणि संघाचं खातं हे उघडलं जातंय. 2 अशी धावसंख्या ही धावफलकावर लागते ती अमृता स्पोर्ट या क्रिकेट संघाची. तर गौरव गावडे यासाठी एक सुवर्ण संधी. जर या सामन्या दरम्यान त्यांनी जर डाय मारून जर झेल पकडला तर सन्मानाने योगेश परब यांच्याकडून एक आकर्षक भेटवस्तू त्यांना लावण्यात आलेली आहे. तरी एक संधी आहे. या संधीचं सोनं करण्यासाठी प्रयत्न करायचा आहे. पंचांचा इशारा येतो तो अवांतर चेंडूचा. अतिरिक्त धाव ही संघाच्या खात्यात जोडली जाते आणि एका धावेने धावसंख्येमध्ये थोडासा बदल होतोय तो 3 धावा या धावफलकावर. पहिलं वहिलं पॉवर प्लेचं अनिवार्य षटक हे प्रगतीपथावर स्वतः कर्णधार समीर धुरी गोलंदाजीचा भार आपल्या हाती घेतोय. तर पूर्वीच्या सामन्यात चौफेर फटकेबाजी करत सामना जिंकून दिलेला सुशील भेरे मैदानात दिसतोय. एक हुक करण्याचा प्रयत्न फसला जातोय. यष्टीरक्षकाच्या हातात जाऊन चेंडू विसावला जातोय. परिणामी चेंडूची गणना ही निर्धाव गणली जाते. पहिलं षटक हे प्रगतीपथावर 3 धावा या धावफलकावर दिसत आहेत त्या अमृता स्पोर्ट या क्रिकेट संघाच्या. समीर आपल्या गोलंदाजी दरम्यान गोलंदाजी करताना स्वेलिंगच्या दिशेने चेंडू टोलून काढतोय. जोपर्यंत क्षेत्ररक्षक चेंडूवर येतोय, चेंडू अडवतोय. चेंडूची पुनश्च परती करेपर्यंत 1 धाव घेण्याची संधी ही दोन्ही फलंदाजांजवळ. तर एका धावेने धावसंख्या पुढे सरकली जाते. 4 धावा या धावफलकावर अमृता स्पोर्ट क्रिकेट संघाच्या. आरवलीश्वर आरवली क्रिकेट संघ आयोजित आरवली प्रीमियर लीग पर्व पहिले एक मोठी स्पर्धा. या स्पर्धेचा आजचा पहिला दिवस आणि या पहिल्या दिवसातील शेवटचा सामना. नक्कीच हुक करण्याचा प्रयत्न. निलेश सोनसुरकर झेल खाली येतोय आणि थोडंसं गच्चा क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय आणि एक झेल मात्र इथे सुटला जातोय. ज्या खेळाडूकडून असे झेल सोडण्याचे कमी पाहायला मिळतंय तोच निलेश सोनसुरकर बहुधा हा झेल सोडतोय. परिणामी मात्र फलंदाच्या मैदानात दिसतोय तो मात्र या दरम्यान. तर आपल्या षटकातील उर्वरित चेंडू टाकण्यासाठी समीर धुरी सज्ज होतोय गोलंदाजी मार्कवर. शैलेश पाकर खेळण्यासाठी सज्ज. एक सुरेख फटका क्षेत्ररक्षकाच्या हातात जाऊन चेंडू विसावतोय आणि पहिला वहिला हादरा बसतोय तो अमृता स्पोर्ट क्रिकेट संघाला. तर शैलेश बाकर याची खेळी ही संपुष्टात येते. आपल्या संघासाठी नाममात्र 2 धावा करतोय आणि माघारी परतला जातोय. नवीन फलंदाजाच्या मैदानाच्या दिशेने बहुधा राज कावळे याची वर्णी लागते. ती डावखुऱ्या हाताचा फलंदाज राज कावळे. एका बाजूने संघाची भिस्त म्हणून ज्या फलंदाजाच्या खांद्यावरची जबाबदारी दिली होती तो सुशील भेरे मैदानात दिसतोय. पहिल्या सामन्यात चौफेर फटकेबाजी करत सामनावीरचा बहुमान पटकावत सामना विजय संपादन करून दिला होता आपल्या संघाला. एक मोठी अपेक्षा दिसते ती मात्र या सामन्या दरम्यान सुशील भेरे याच्याकडून. तर आता मात्र स्ट्रायकिंग एंडला खेळण्यासाठी सज्ज होतोय एक डावखुरा हातीचा फलंदाज राज. समीर आपल्या षटकातील शेवटचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज. हुक करण्याचा प्रयत्न थोडासा फसतोय. पंचांची खून येते ती अवांतर चेंडूची. परिणामी एका धावेने धावसंख्या ही परावर्तित होते ती 7 धावा या धावफलकावर. पहिलं हे अनिवार्य पॉवर प्लेचं षटक प्रगतीपथावर. पहिल्या षटकातील 5 चेंडूचा खेळ हा समाप्त होतोय. उर्वरित शेवटचा चेंडू टाकण्यासाठी समीर धुरी सज्ज होतोय तो गोलंदाजी करण्यासाठी. उंच असा मनोरा उचवला जातोय आणि सुरेख प्रकारचा झेल हा टिपला जातोय. परिणामी दुसरा हादरा हा राज कावळे याच्या रूपात अमृता स्पोर्ट संघाला बसतोय. 2 गड्याच्या मोबदल्यात 7 अशी धावसंख्या ही धावफलकावर दिसते ती मात्र अमृता स्पोर्ट क्रिकेट
वतीने दुसरं वैयक्तिक कोट्यातील पहिलं वैले षटक बहुधा समीर धुरी एक नौखा गोलंदाज यश नैचियाडकर याच्या हाती चेंडू सोपवतोय. थोडंसं दूर असं फैलावलेलं क्षेत्ररक्षण मिड ऑन मिड ऑफ एक्स्ट्रा कव्हर थर्ड मॅन असं सजवलेलं क्षेत्ररक्षण. या सजवलेल्या क्षेत्ररक्षणादरम्यान यश नैचियाडकर सज्ज होतोय तो पंचांच्या डाव्या बाजूने गोलंदाजी करण्यासाठी. आक्रमकतेचा पावित्रा हा सुशील भेरे स्ट्रायकिंग एंडला खेळण्यासाठी सज्ज होतोय. थोडासा हुक करण्याचा प्रयत्न फसला जातोय. चेंडूची गणना ही निर्धाव गणली जाते. धावसंख्या ही मात्र नाममात्र 7 धावा अशी स्थिरावली जाते. ती एक षटक आणि एका चेंडूचा खेळ हा समाप्त झाल्यानंतर जय भवानी अणसूर संघाचा गोलंदाज यश नैचियाडकर सज्ज होतोय. नक्कीच मात्र बिलॉंग द कार्पेट चेंडू खेळून काढतो. एक धाव पूर्ण करण्याची संधी आणि दोन्ही फलंदाज मात्र एक छोटी धाव पूर्ण करतात. थोडंसं गचा क्षेत्ररक्षण त्यानंतर गचाळ फेक. परिणामी मात्र ज्या चेंडूवर एक धाव घेणं हे अशक्यप्राय वाटत होतं त्या चेंडूवर मात्र चांगल्या रनिंग बिटवीन द विकेटच्या सहाय्याने दोन्ही फलंदाज या 2 धावा पूर्ण करतायत आणि 2 धाव्याने धावसंख्येमध्ये थोडासा बदल होतोय. तो 9 धावा या धाव फलकावर दिसतायत. ते मात्र अमृता स्पोर्ट क्रिकेट संघाच्या. वैयक्तिक कोट्यातील पहिलं वैलं षटक यश नैचियाडकर संघाच्या वतीने दुसरं षटक आपल्या कोट्यातील तिसरा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय. हुक करण्याचा प्रयत्न फसला जातोय. आपल्या फॉलोथ्रोवर चेंडू अडवतोय. चेंडूची गणना ही निर्धाव गणली जाते. 3 चेंडूचा खेळ हा समाप्त होतोय. 3 चेंडूच्या सांगते अखेरीस नाममात्र 9 धावा. एकेरी धाव संख्या ही मात्र अजूनही मैदानात दिसते. ती मात्र दुसरं षटक प्रगतीपथावर असताना अमृता स्पोर्ट क्रिकेट संघाची. तर यश आपल्या षटकातील पुढील चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय. हुक करण्याचा प्रयत्न नक्कीच मात्र कव्हरच्या डोक्यावरून चेंडू टोलून काढतोय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे धावतोय. तोपर्यंत मात्र दोन्ही फलंदाज आपल्या चांगल्या रनिंग बिटवीन द विकेटच्या सहाय्याने 2 धावा पूर्ण करतायत आणि 2 धावेने दुहेरी अंकात रूपांतर होते. ते मात्र अमृता स्पोर्ट्स या संघाचं 11 धावा या धाव फलकावर दिसतात. ते मात्र दुसऱ्या षटकातील 4 चेंडूचा खेळ हा समाप्त झाल्यानंतर उर्वरित 2 चेंडूचा खेळ शिल्लक. नक्कीच प्रयत्न असेल तो सुशील भेरे याचा या चेंडूवर मोठा फटका मारायचा. एक मोठं आव्हानात्मक उद्दिष्ट प्रतिस्पर्धी संघासमोर ठेवायचं. हुक करण्याचा प्रयत्न हा फसला जातोय. प्रयत्न हा मैदानावर प्रयत्नच राहतोय. परिणामी चेंडूची गणना ही निर्धाव गणली जाते. बाकीचं काम यष्टीरक्षक आयकॉन खेळाडू समीर धुरी यष्ट्यामागे पूर्ण करतोय आणि निर्धाव चेंडूच्या सांगते अखेरीस धावसंख्या ही स्थिरावली जाते. ती मात्र नाममात्र 11 धावा. दुसरं षटक हे प्रगतीपथावर. हुक करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा फसला जातोय आणि चेंडूची गणना ही निर्धाव गणली जाते. 2 षटकाचा खेळ हा समाप्त होतोय. 2 षटकाच्या सांगते अखेरीस 2 गड्याच्या मोबदल्यात अमृता स्पोर्ट क्रिकेट संघाची धावसंख्या होते ती 2 बाद 11 धावा. पहिलं वैले षटक सुजय मांजरेकर याच्या हाती कर्णधार चेंडू सोपवतो. एका बाजूने संघाचा आयकॉन खेळाडू बाबा बाक्कर हा मैदानात स्ट्रायकिंग एंडला खेळण्यासाठी सज्ज होतोय. हुक करण्याचा प्रयत्न थोडासा गचा क्षेत्ररक्षण यष्ट्यामागे समीर धुरी करतोय. परिणामी मात्र संधी होती ती संधी दडवली जाते आणि या चेंडू हा निर्धाव गणला जातोय. धावसंख्या ही स्थिरावली जाते ती 11 धावसंख्येवर. 2 गड्याच्या मोबदल्यात अमृता स्पोर्ट क्रिकेट संघ नाणेफेक जिंकतोय. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय हा अमृता स्पोर्ट संघाचा. परिणामी मात्र थोडीशी नाजूक अशी सुरुवात ही अमृता स्पोर्ट या संघाची दिसते. पुन्हा एकदा हुक करण्याचा प्रयत्न हा पुन्हा मैदानावर प्रयत्नच राहतोय. परिणामी पुन्हा एकदा चेंडूची गणना ही निर्धाव गणली जाते. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय हा थोडासा चुकीचा ठरतो की काय असं मात्र प्रश्नचिन्ह उभं राहते. ते मात्र या सामन्या दरम्यान तिसऱ्या षटकाच्या दरम्यान नक्कीच मात्र गोलंदाजीमध्ये एक सुरेख प्रकारची नफीतुली अशी गोलंदाज करताना दिसतात. आखूड टप्प्याचा चेंडूला मात्र योग्य दिशा देतोय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे धावतोय. तोपर्यंत मात्र दोन्ही फलंदाज आपल्या चांगल्या रनिंग बिटवीन द विकेटच्या सहाय्याने धावा पूर्ण करतायत. तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न करतायत परंतु मात्र थोडंसं गचा क्षेत्ररक्षण. त्यानंतर मात्र दोन्ही फलंदाज 2 धावांवर समाधान मानावं लागतंय. 2 धावेने धावसंख्या ही परावर्तित होते. ती 13 धावा अशी धावसंख्या ही धावफलकावर अमृता स्पोर्ट या क्रिकेट संघाची. निर्णायक असा सामना नक्कीच मात्र महत्त्वपूर्ण सामना दोन्ही संघांसाठी पाहायला मिळतो. तो या
स्पर्धेदरम्यान आपल्या षटकातील उर्वरित चेंडू टाकण्यासाठी सुजय सज्ज होतोय. हुक करण्याचा प्रयत्न यष्ट्यामागे थोडासा पुन्हा एकदा गचा क्षेत्ररक्षण समीर धुरीकडून पाहायला मिळते. परिणामी मात्र एक धाव पूर्ण केली होती, जे चेंडूवर एक धाव मिळणं हे अशक्यप्राय वाटत होतं. त्या चेंडूवर मात्र दोन्ही फलंदाज आपल्या चांगल्या रनिंग बिटवीन द विकेटच्या सहाय्याने तिसरी धाव घेण्याची एकच चूक करतायत आणि सुशील भेरे याची खेळी मात्र धावबादच्या रूपात संपुष्टात येते. तिसरा हादरा बसतोय तो मात्र अमृता स्पोर्ट या संघाला. फलंदाज गौरव गडकर सज्ज होतो तो स्ट्रायकिंग एंडला खेळण्यासाठी. एका बाजूने बाबा बाकर एकेरी दुहेरी धावा घेत संघाचं धावफलक पुढे सरकवण्याचा प्रयत्न करतोय. परिणामी मात्र एका बाजूने धुरंधर फलंदाज मात्र माघारी परतले जात आहेत. 3 मोहरे हे गारद होत आहेत. नाम मात्र 13 अशी 15 अशी धावसंख्या ही धावफलकावर दिसते, ती मात्र अमृता स्पोर्ट या संघाची. सुजय मांजरेकर सज्ज होतोय. रिव्हर्स स्वीपचा फटका फसला जातोय. यष्टीरक्षकाच्या हातात जाऊन चेंडू विसावला जातोय. परिणामी मात्र चेंडूची गणना ही निर्धाव गणली जाते. धावसंख्या 15 या धावसंख्येवर स्थिरावली जाते. या षटकातील उर्वरित शेवटचा चेंडूचा खेळ हा शिल्लक. तिसरं षटक हे प्रगतीपथावर मोठ्या फटक्यांची अति आवश्यकता दिसते, ती मात्र अमृता स्पोर्ट या संघाला जय भवानी क्रिकेट संघासमोर एक मोठं आव्हान उभं करायचं असेल तर ब्लॉक हॉलचा चेंडू एक धाव घेण्याचा प्रयत्न हा अंगलट येतो. जी धाव नव्हती ती धाव घेण्याचा प्रयत्न गौरव गडेकर आणि बाबा बाकर याचा अंगलट येतो आणि गौरव गडेकर याची खेळी मात्र धावबादच्या रूपात संपूर्ण. अमृता स्पोर्ट क्रिकेट संघ नाणेफेक जिंकतोय. पूर्णपणे हतबल होताना दिसतोय तो मात्र जय भवानी अणसूर या क्रिकेट संघाच्या गोलंदाज समोर गुडघे टेकवले जातात. ते मात्र संघाकडून नक्कीच मात्र 4 महत्वपूर्ण मोहरे मात्र गारद होताना दिसत आहेत. ते मात्र अमृता स्पोर्ट या क्रिकेट संघाचे. गौरव गडेकर स्वस्तात गारद होतोय. तदनंतर सुशील भेरे धावबाच्या स्वरूपात माघारी परतला जातोय. नवीन फलंदाज म्हणजे सचिन बाकर हा सज्ज होतोय. सन्मानजनक चेंडू खेळून काढतोय. आपल्या चेंडूवर एक धाव मात्र दोन्ही फलंदाज पूर्ण करतायत. परिणामी एका धावेने धावसंख्या मात्र बऱ्याच काळाने पुढे सरकली जाते. ती 16 धावा ह्या धावफलकावर. अमृता स्पोर्ट या संघाच्या जबाबदारी ही बाबा बाकर याच्या खांद्यावर. एका बाजूने संघाची जबाबदारी समीर धुरी, एक आयकॉन खेळाडू ज्या गोलंदाजी दरम्यान एक जबाबदारी परिपूर्ण करतोय, त्याच प्रकारची जबाबदारी ही बाबा बाकरच्या खांद्यावर. एका संघाला आपल्या संघाला या संकटातून वाचवायचं असेल, मोठे फटके मारायचे, प्रतिस्पर्धी संघासमोर मोठं आव्हान हे उभं करायचं. निलेश सोनसुरकर झेल खाली येतोय आणि सुरेख प्रकारचा झेल हा टिपला जातोय आणि बाबा बाकरची छोटीशी खेळी मात्र इथे संपुष्टात येते. 5वा हादरा हा अमृता स्पोर्ट क्रिकेट संघाला बसतोय. धावसंख्या मात्र नाममात्र. राणेची वर्णी लागते नॉन स्ट्रायकिंग एंडला खेळण्यासाठी. समीर धुरी ज्या गोलंदाजीचं कौतुक करावं तेवढी तशीच गोलंदाजी समीर धुरी करू पाहायला मिळते ती या मैदानावर. स्ट्रायकिंग एंडला सचिन बाकर सज्ज होतोय. हुक करण्याचा प्रयत्न मात्र नक्कीच एक सुरेख फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक यश नेचेडकर चेंडूवर येतोय. चेंडू ओढून चेंडूची पुनश्च परती करेपर्यंत एक धाव ही दोन्ही खेळाडूंना
प्राप्त करण्याची संधी मिळते आणि एका धावेने धावसंख्या ही परावर्तित होते ती 17 धावा या धावफलकावर. चौथं षटक हे प्रगतीपथावरच्या षटकातील अजूनही 3 चेंडूंचा खेळ शिल्लक. समीर धुळी एक नफीतुली अशी गोलंदाजी करताना दिसतोय. नाममात्र या षटकात 2 धावा खर्च करतोय. एक महत्त्वपूर्ण मोहरा हा गारद करतोय. आपल्या षटकातील पुढील चेंडू टाकण्यासाठी समीर सज्ज होतोय. खूप चांगल्या प्रकारे टोलवलेला चेंडू. क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडूपर्यंत पोहोचतोय तोपर्यंत मात्र चेंडू चौकाराच्या दिशेने वेग घेतोय आणि या 4 धाव्याने मात्र धावसंख्या ही परावर्तित होते. ती 21 धावा या धावफलकावर दिसत आहेत. ते मात्र गोलंदाजी करतोय. एक ब्लॉक हलवाला चेंडू. क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडूपर्यंत पोहोचतोय तोपर्यंत मात्र दोन्ही फलंदाज एक धाव पूर्ण करतात. परिणामी एका धावेने धावसंख्या ही परावर्तित होते. ती 22 धावा या धावफलकावर अमृता स्पोर्ट या क्रिकेट संघाच्या. 5 गड्याच्या मोबदल्यात केविलवाणी अशी अवस्था दिसते ती मात्र या स्पर्धेदरम्यान अमृता स्पोर्ट या संघाची. एका बाजूने समीर धुरीची नफीतुली अशी गोलंदाजी. त्याला सुजय मांजरेकर, यश याडकर याची गोलंदाजीची साथ. हुक करण्याचा प्रयत्न फसला जातोय. एक धाव घेण्याचा प्रयत्न हा फसला जातोय. परिणामी मात्र चेंडू हा निर्धाव गणला जातोय. 4 षटकांचा खेळ हा समाप्त होतोय. 4 षटकाच्या सांगते अखेर संघाच्या वतीने शेवटचं वैयक्तिक कोट्यातील पहिलं षटक बहुधा राज याच्या हाती चेंडू सोपवला जातोय. तर एक मोठी धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न असेल तो या जोडीचा. कांचन राणे आणि सचिन बाकर ही जोडी अजूनही मैदानात दिसते. 5 मोहरे हे गारद होत आहेत. ते नाममात्र 22 अशी धावसंख्या असताना महत्वाचे मोहरे हे गारद झाले जातात ते मात्र अमृता स्पोर्ट या संघाचे. राज आपल्या षटकातील पहिला चेंडू आडव्या बॅटच्या चेंडू टोलून काढतो. थोडंसं गचा क्षेत्ररक्षण. परिणामी मात्र चेंडू चौकाराच्या दिशेने वेग घेतोय आणि दुसरा चौकार हा इनिंग मधला पाहायला मिळतोय आणि 4 धावेने धावसंख्या वधारली जाते ती 26 धावा. नक्कीच 1-2 मोठे फटके मारायचे. प्रतिस्पर्धी संघासमोर एक तगड आव्हान ठेवायचं हा इरादा बहुधा दिसतोय तो मात्र कांचन राणे याचा. तर राज आपल्या षटकातील पुढील चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय. हुक करण्याचा प्रयत्न हा फसला जातोय. चेंडूची गणना ही निर्धाव गणली जाते. परिणामी 2 चेंडूचा खेळ हा समाप्त होतोय. 2 चेंडूच्या सांगते अखेरीस मात्र धावसंख्या ही स्थिरावली जाते ती 26 धावा या धावफलकावर. 5 गड्याच्या मोबदल्यात अमृता स्पोर्ट या संघाची. नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय थोडासा चुकीचा ठरतो असं मात्र दिसतंय ते मात्र या सामन्यादरम्यान. आपल्या षटकातील पुढील चेंडू कव्हरच्या दिशेने चेंडू टोलून काढतो. एक धाव मात्र नक्कीच दोन्ही फलंदाज पूर्ण करतात आणि एका धावेने धावसंख्या पुढे सरकली जाते ती 27 धावा. आरवलीश्वर आरवली क्रिकेट संघ आयोजित आरवली प्रीमियर लीग पर्व पहिले या स्पर्धेतील आजचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातील बहुधा अंतिम सामना 2 बलाढ्य संघादरम्यान पाहायला मिळतोय. तो अमृता स्पोर्ट विरुद्ध जय भवानी अणसूर या संघादरम्यान. राज आपल्या षटकातील पुढील चेंडू हुक करण्याचा प्रयत्न नक्कीच मात्र झेल खाली क्षेत्ररक्षक येतोय. कोणतीही चूक न करता एक साधा सोपा झेल टिपतोय आणि सचिन बाकर याची खेळी बहुधा संपुष्टात येते. 6वा हादरा बसतोय तो अमृता स्पोर्ट या संघाला.
असा टोलवलेला फटका नक्कीच मात्र झेल टिपण्याचा प्रयत्न हा फसला जातो आणि एक धाव ही मात्र दोन्ही फलंदाज पूर्ण करतायत. दुसरी धावेसाठी प्रयत्न करतायत आणि दुसरी ही धाव मात्र सुरेख प्रकारे पूर्ण केली जाते आणि 2 धावेने धावसंख्या परावर्तित होते. ती धावसंख्या होते ती मात्र 29 धावा. तर इनिंगची सांगता करणारा चेंडू बहुधा टाकण्यासाठी राज सज्ज होतो. एका बाजूने कंचन राणे एकेरी दुहेरी धावा घेत धावसंख्या पुढे सरकवण्याचा प्रयत्न करतोय. निर्णायक षटक आणि या निर्णायक षटकातील शेवटचा चेंडू राज सज्ज होतोय आपल्या गोलंदाजी दरम्यान. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न बिलावून द कार्पेट चेंडू टोलून काढतोय. क्षेत्ररक्षक चेंडूवर येतोय. एक धाव पूर्ण करतोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न हा प्रयत्न बहुधा फसला जातोय आणि एका धावेवर हे समाधान मानावं लागतंय. एका धावेने धावसंख्या पुढे सरकली जाते ती 30 धावा ही धावफलकावर. 5 षटकांचा खेळ हा समाप्त होतोय. 5 षटकांच्या संघात अखेरीस 30 धावा अशी धावसंख्या ही अमृता स्पोर्ट्स संघाची धाव लागते. तर 1 धावांचं आव्हान ठेवतो ते प्रतिस्पर्धा म्हणजेच जय भवानी क्रिकेट संघ या संघासमोर. हॅलो, अमृता स्पोर्टने लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. बॅड लाईटचं कुठचंही अपील आम्ही स्वीकारणार नाही आहोत. अमृता स्पोर्ट तसेच विशू ब्रदर्स संघाच्या सर्व खेळाडूंनी इथे थांबायचं आहे. हा सामना एक महत्त्वाचा सामना आहे विशू ब्रदर्स या संघासाठी पण, कारण मित्रांनो विशू ब्रदर्स हा संघ एक सामना विजयी झाला आहे आणि अमृता स्पोर्ट्स संघ पण एक सामना विजयी झाला आहे. तुलना केली झाली तर दोघांच्या पारड्यामध्ये समान वजन आहेत, पण हा सामना एक निर्णायक आहे अमृता स्पोर्ट्स संघाच्या बाजूने. जर हा सामना अमृता स्पोर्ट्स संघ विजयी झाला तर या फेरीतील त्यांचा प्रवेश जो आहे तो निश्चित होणार आहे. बेहतरीन
बेहतरीन गेंदबाजी, थोड़ी सी आगे गेंद को डाल दिया और गेंद और बल्ले का कोई संपर्क नहीं हो पाया। हल्का सा अपील भी विकेटों के पीछे सुशील बेरे द्वारा, लेकिन सही सलामत अपने पॉपिंग क्रीज में बल्लेबाज दिखाई देते हुए। दोस्तों रन चाहिए यहाँ पर 31 और पिछले मुकाबले में भी 31 रनों की दरकरार थी विशु ब्रदर्स को, लेकिन वो फासले तय नहीं कर पाए। फिर से एक बार बेहतरीन गेंदबाजी, टिप्पा गिरने के बाद थोड़ी सी गेंद बाहर की तरफ निकलती हुई, लगातार 2 गेंदे डॉट निकालने में कामयाबी हासिल करते हुए यहाँ पर गौरव गड़ेकर, और नतीजा आपके सामने है। कुल स्कोर यहाँ पर दिखाई देता हुआ सिर्फ 5 रन। फिर से एक बार गौरव हमसे दूर वाली चोर से चले और उनके सामने सुजय आगे आए कदमों का इस्तेमाल किया और यहाँ पर वापस पैवेलियन में लौटना पड़ेगा सुजय को। आगे आए थे हमारे मालवनी में कहावत है, स्वतः मालक भाभी कलिंगन, और खुद मालिक श्रीकांत जय भवानी अनसुर के ओर से प्रतिनिधित्व करते हुए बल्लेबाजी का जिम्मा लेके, और फिर से एक बार वही विश्वास के साथ गेंदबाजी जारी रखेंगे गौरव गड़ेकर। बेहतरीन गेंदबाजी, थोड़ी सी हल्की सी बाहर की तरफ निकलती हुई गेंद, और देखते ही देखते दोस्तों एक ओवर पावर प्ले ओवर का खेल समाप्त हो चुका और कुल स्कोर कार्ड के ऊपर सिर्फ 5 रन 1 विकेट के नुकसान के ऊपर। तैयार और सचिन बाकर हल्के हाथों से सम्मानजनक गेंद को खेल दिया। अपने फॉलोथ्रू में बेहतरीन क्षेत्ररक्षण का दायित्व पेश करते हुए फिलहाल कोई रन नहीं, कोई नुकसान नहीं, और स्कोर रुका हुआ सिर्फ 5 रनों के ऊपर, बल्कि 31 रनों का लक्ष्य का पीछा करने उतरी यहां पर जय भवानी अनसुर की टीम। सचिन बाकर चले फिर से एक बार 10-12 कदमों का रन अप लेकर। इस बार बेहतरीन गेंद, वहां पर कलाई का इस्तेमाल किया, गेंद को खेल दिया शॉर्ट स्क्वायर लेग के स्थान पर। स्क्वायर लेग अंपायर के बगल में थोड़ी सी हड़बड़ाहट की स्थिति पैदा होती हुई, और तब तक 1 रन अंकित करते हुए राज अपने खाते में, 1 रन राज के खाते में जुड़ता हुआ तो 1 रन लेकर, और अब मात्र स्वतः मालक। बेहतरीन फील्डिंग वहां पर कांचन राणे की। तो नए बल्लेबाज मैदान के भीतर समीर धुरी, नॉन स्ट्राइक छोर पे संजय का साथ निभाने के लिए, और सचिन बाकर चले अपनी 100 ओवर की चौथी गेंद लेकर। इस बार थोड़े से बैकफुट पर आकर गेंद को खेल दिया पॉइंट के स्थान पर। आनंद चोपड़ेकर दिखाई देते हुए, बहुत ढेर साल बाद वहां मुझे लगता है उनके पास गेंद निकलती हुई, और तब तक 1 रन परिपूर्ण करते हुए दोनों बल्लेबाज।
बेहतरीन श्रृंखला दोस्तों, एक मंच दिया है यहाँ पर आरवलीश्वर आरवली ने। गांव के एक हुनर वाले खिलाड़ियों को अपना हुनर पेश करने का एक सुनहरा मौका दिया आरवलीश्वर आरवली टीम ने। इस प्रतियोगिता के साथ इस आयोजन की तारीफ करनी होगी, हमारे पास कुछ अल्फाज ही नहीं है इसकी तारीफ करने के लिए। इस बार हल्के हाथों से गेंद को खेल दिया, अंदरूनी किनारा लगा, हल्की सी अपील भी, लेकिन अंदरूनी किनारा लगा, सही सलामत अपने पॉपिंग क्रीज में दिखाई देंगे वहां पर समीर धुरी। समीर को मालूम है क्योंकि उन्होंने पिछला मुकाबला था वो देखा था, बिशु ब्रदर्स बनाम जो हुआ था और बालू 11 के बीच 31 रन ही चाहिए थे और बिशु ब्रदर्स को जीतने के लिए, लेकिन ताश की पत्तों की तरह समिट गई टीम वहां पर। रिवर्सिप का प्रयास और हल्का सा अपील, दस्ताने को बल्लेबाज के हाथ पे लगकर गेंद निकली होगी, शायद एक कैच का सुनहरा मौका था वहां पर सुशील भेरे को। फिलहाल दोस्तों कोई रन नहीं और कोई नुकसान नहीं और स्कोर रुका हुआ। देखते ही देखते 2 ओवर का खेल समाप्त होने के बाद सिर्फ 7 रन, 6 गेंदे में सिर्फ 2 रन खर्च किए। मात्र नमी थोड़ी खलती होंगी वहां पर जय भवानी अनसुर टीम को। बचे दोस्तों 18 गेंदे और 18 गेंदों में जीतने के लिए चाहिए 24 रन, 24 रन। हॅलो, स्पर्धेदरम्यान आजचा अंतिम सामना आपल्याला पाहायला मिळतोय आजच्या दिवसातील लीग पद्धतीतील आणि स्पर्धेदरम्यान काही देणगीदारांची नावे आपल्याला ज्यांनी बहुमोल असं देणगी ज्यांच्या स्वरूपात मिळाली ती आम्ही लवकरच वाचून दाखवू। ये नहीं सके और सही सलामत क्रीज पर दिखाई देते हुए बल्लेबाज। तब तक 1 रन अंकित किया दोनों बल्लेबाजों ने और दोस्तों कुल स्कोर 8 रन दिखाई देता हुआ। गौरव चले फिर से एक बार, अब मात्र समीर धुरी, गौरव बनाम समीर, ये करारा मुकाबला। बेहतरीन गेंद और ये देखो विकेट का पतन। त्यांच्या स्वरूपात जे देणगीदार लाभले त्यांचे नाव मी खालील प्रमाणे, एक समीर धुरी 2000 रुपये, पप्पू मोंतेरो 2000 रुपये, तातोबा कुडाव 2000 रुपये, संजय बाक्कर 5000 रुपये, राजा बाक्कर 2000 रुपये, समीर मोंडकर यूट्यूब लाईव्हचा संपूर्ण खर्च समीर मोंडकर यांनी केलाय, शेखर कुडाव 5000 रुपये, लक्ष्मी 1000 रुपये, श्री यशवंत अनंत पटनाईक 2000 रुपये आणि ऑक्शन साठी हॉल ज्यांनी उपलब्ध करून दिला, तसेच या मंडपातील लागणारे सर्व साहित्य ज्यांनी उपलब्ध करून दिले असेच आमचे यशवंत अनंत पटनाईक उर्फ बाळू पटनाईक। चला सामन्याकडे वळूया। एक रोमांचकारी मुकाबला चलता हुआ, एक अंतरिम मुकाबला इस दिन का। फिर से एक बार गौरव और उनके सामने बाएं हाथ के बल्लेबाज देव। इस बार थोड़ी सी आगे तक गेंद को खेल दिया, अंदरूनी आहट जरूर सुनाई दी, अपील भी हो गया यहाँ पर विकेटों के पीछे, लेकिन अंपायर के मन में कोई संदेह नहीं। फिलहाल कोई रन नहीं, कोई नुकसान नहीं, 31 रन पहाड़ की तरह दिखते होंगे यहाँ पर जय भवानी अनसुर टीम को। फिर से एक बार गेंद आगे की तरफ डाल दी, सही लाइन लेन के साथ गेंदबाजी जारी है वहां पर गौरव गड़ेकर की। अभी तक उन्होंने 4 गेंदे डाले और 4 गेंदों में एक सफलता प्राप्त स्कोर कार्ड के ऊपर।
सिर्फ 1 रन खर्च किया। पिछले ओवर में सचिन बाकर ने सिर्फ 2 रन खर्च किए, अब इन्होंने 4 गेंदों में सिर्फ 1 रन खर्च किया और चले अपनी इस ओवर की 5वीं गेंद लेकर। इस बार आगे को गेंद को खेल दिया, खूबसूरत तरीके से गेंद को खेल दिया लॉन्ग ऑफ के स्थान पर। 1 रन तेजी के साथ परिपूर्ण किया, दूसरा रन लेने की चाहत वहां पर बबलू के मन में, लेकिन सही मौके पर सही समय पर वापस क्रीज पर लौटा दिया संजय राज ने। फिर से एक बार गौरव अपनी इस ओवर की आखिरी गेंद लेकर। दोस्तों बचे यहां पर 13 गेंदे और 13 गेंदों में जीतने के लिए चाहिए 22 रन। लवकर सामना फास्ट घ्यायचा आहे, अजून 2 षटक आहेत, लवकर घ्या सामना। इस बार पुल कर दिया गेंद को मिड ऑन के स्थान पर, डीप मिड विकेट से केशव बाकर रफ्तार के साथ आते और गेंद को लपकते और तब तक 1 रन अंकित करते। और दोस्तों देखते देखते 3 ओव्हर 3 षटकांचा खेळ संपुष्टात येतोय आणि संघाची धावसंख्या होते ती 10 धावा। उर्वरित 2 षटके अजून 5,000 रुपयाची देणगी येते। तसेच स्पर्धेदरम्यान जी जनरेटरची व्यवस्था आहे ती यांच्या मार्फत करण्यात येते। राज ऑटो स्पोर्ट्सचे मालक सन्माननीय श्री राजेश नाईक, तदनंतर सिद्धेश परब, माजी पंचायत समिती उपसभापती सन्माननीय श्री सिद्धेश परब यांच्याकडून 2,000 रुपये, गौरव बाकर 500 रुपये, सन्माननीय श्री रोहित गावडे रुपये, हॉटेल सेलिब्रेशन चे मालक यांच्याकडून 1,000 रुपये, आमच्या प्राथमिक शाळेचे शिक्षकेतर मुख्याध्यापक सन्माननीय श्री जाधव सर यांच्याकडून 2,000 रुपये, श्री विकास सारंग 1,000 रुपये, मंगेश बांदेकर यांच्याकडून स्पर्धेदरम्यान सामनावीराचे चषक प्रदान करण्यात येत आहेत। शिवम ऑटो स्पोर्ट्स पार्ट्स 1,000 रुपये, सागर वस्त 1,000 रुपये, हॉटेल लॅकलिफ्टचे मालक क्लिफ्टन यांच्याकडून 1,000 रुपये, श्री प्रमोद कावळे 7,000 रुपये। धन्यवाद प्रणय। केशव बाकरवाड़ी एक्सप्रेस मैदान के भीतर गेंदबाजी के मोर्चे पर रफ्तार भरी गेंद और उसी रफ्तार के साथ गेंद को खेल दिया और वहां पर गौरव गड़ेकर गेंद के नीचे ब्रेक थ्रू मिलते हुए यहां पर केशव बाकर को। अवघ्या 11 चेंडू मध्ये तब्बल 21 धावांची गरज। धन्यवाद। त्यानंतर स्पर्धेदरम्यान श्री राजेश मोंडकर यांच्याकडून 1,000 रुपये, श्री अमोल परब 1,000 रुपये, माननीय माजी आमदार शंकरभाई कांबळी 2,000 रुपये, श्री अरुण बाकर 200 रुपये, सन्माननीय श्री अनिल बाकर 2,000 रुपये, सन्माननीय श्री शशिकांत वालावलकर 500 रुपये, सन्माननीय श्री शुभट डिसोजा 2,000 रुपये, सन्माननीय श्री मीनानाथ उर्फ आजोबा चिपकर यांच्याकडून 2,000 रुपये, सन्माननीय श्री दिलीप साळगावकर 2,000 रुपये, सन्माननीय श्री दुर्गेश पालियेकर यांच्याकडून प्रथम तसेच द्वितीय चषक आपल्याला प्रदान करण्यात येत आहेत। दुर्गेश पालियेकर 1,000 रुपये, कैलासवासी किरण सगुल पालियेकर यांच्या स्मरणार्थ श्री दुर्गेश पालियेकर यांच्याकडून दोन्ही चषक आपल्याला पाहायला मिळत आहेत। श्री मयूर आरोलकर 1,000 रुपये। फिर से एक बार बाबा चले हमसे दूर वाली छोर से, बेहतरीन गेंद, करारा स्ट्रोक और वहां पर खिलाड़ी तैनात, लॉलीपॉप जैसा कैच छोड़ते हुए सचिन बाकर और तब तक 2 रन अंकित किए वहां पर दोनों बल्लेबाजों ने। एक आसान सा कैच था, इस एन मौके पर आखिरी मौके पर आप कैच छोड़ेंगे तो इसका नतीजा आपको मैच के आखिरी समय तक भुगतना पड़ेगा। लेकिन अभी तक गेंदबाजी की बात की जाए तो बेहतरीन गेंदबाजी जारी है केशव बाकर द्वारा। फिर से एक बार उसी विश्वास के साथ चले बाकरवाड़ी एक्सप्रेस, केशव बाकर। बेहतरीन गेंदबाजी, अब थोड़ी सी गेंद को आगे डाला, वाइडिश यॉर्कर करने का प्रयास वहां पर गेंदबाज केशव बाकर द्वारा। गेंद और बल्ले का दोस्तों कोई संपर्क नहीं हो पाया और स्कोर रुका हुआ सिर्फ 12 रनों के ऊपर।
थोड़े से शफल होकर खेलना चाहते थे स्क्वायर लेग लॉन्ग लेग के स्थान पर, लेकिन अंपायर का फैसला आता हुआ आईसीसी रूल नंबर 24 के तहत एक वाइड गेंद का अतिरिक्त रन के साथ कुल स्कोर होता हुआ 13 रन। अब मात्र 9 गेंदे और जीत का फासला 18 रन। 9 गेंदे और 18 रन। हर गेंद पे 2 रन बनाने होंगे जीत को पाना है तो, लेकिन नॉन स्ट्राइक छोर पे अभी तक डटे हैं यहाँ पर नीलेश सोनचुरकर, उनकी बारी आनी बाकी है। इस बार थोड़े से सफल होकर गेंद को खेल दिया, हल्के जोरदार अपील वहां पर विकेटों के पीछे और गेंदबाज द्वारा विश्वास की कमी नजर आती हुई और अंपायर का 22 के रूप में 1 रन जुड़ता हुआ जय भवानी अंसुर के खाते में। दोस्तों इस 1 रन के साथ अपने फासले थोड़े कम करते हुए और कुल स्कोर दिखाई देता हुआ सिर्फ 14 रन। अब मात्र 8 गेंदों का खेल शेष और 8 गेंदों में जीतने के लिए चाहिए 17 रन। सूरज ढलने के लिए आया है, इसका ख्याल रखो दोस्तों, जल्दी जल्दी मुकाबला शुरू कीजिए। एक नेत्रदीपक दृश्य मैदानाच्या मागे मावळता सूर्य या डोंगरा पलीकडे, और ये देखो जिसके लिए जाने जाते हैं पहचाने जाते हैं, पिछली 2 मैचों में उनका बल्ला चला